नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. तर लामखडे साहेब बसलेले आहेत. ते निंबाळकरचे गेले अनेक वर्ष नेतृत्व त्या ठिकाणी करतायत. आज नगरच्या MIDC मध्ये त्या ठिकाणी हातावर मोजण्यात किंवा बोटावर मोजण्यात जर कंपन्या सोडल्या तर एकही मोठा उद्योग त्या ठिकाणी नाहीये. मध्यंतरीच्या काळामध्ये या शहरातली एक मोठी नामांकित कंपनी आहे. शहरातल्या स्थानिक राजकीय हस्तक्षेपाला वैतागून, इथल्या गुंडगिरीला, दहशतीला वैतागून त्या कंपनीनं सांगितलं शेवटी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नेत्याला वरती मुंबईमध्ये की असं असेल तर मंत्री महोदय आम्ही नगर सोडून जातो, इथलं आम्ही आमचं युनिट शटडाऊन करतो. जर तसं घडलं असतं तर हजारो लोकांच्या त्या ठिकाणी कामाचा जो विषय तो त्या ठिकाणी रोजगार त्यांचा गेला असता. परंतु त्या ठिकाणी आम्ही इंटरव्हेन्शन केलं, हस्तक्षेप केला आणि लोकांना रोजगार मिळवून द्यायचं काम जे त्यांचा तो टिकून राहील याची त्या ठिकाणी भूमिका घेतली. आदरणीय थोरासाहेब व्यासपीठावरती आहेत. थोरासाहेब हे महाराष्ट्रातले एक अत्यंत मोठे नेते आहेत. गेली जवळपास 8 टर्म ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नेतृत्व करतायत. साहेब, मला आमच्या नगरकरांच्या वतीनं, आमच्या इथं आया भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत, तिथं आमची ज्येष्ठ माणसं बसलेली आहेत, आमची जी तरुण पिढी आहे त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने तुमच्या समोर एक महत्त्वाचा प्रस्ताव मला या ठिकाणी मांडायचा आहे. काल आम्ही बैठकीत त्याचा उहापोह केला. साहेब, नगर तालुक्यातला मी सुद्धा आहे, सारोळा कासारचा आहे. नगर तालुक्यामधलं बाबरुडी बेंद असेल, हिवरे झरे असेल, सारोळा कासर असेल, घोसपुरी, देऊळगाव सिद्धी, हा जो सगळा बेल्ट आहे हा सगळा तसा ड्राय बेल्ट आहे. नगर शहरालगत असणारा सगळा हा परिसर आहे. या ड्राय बेल्टमध्ये थोडाफार जर काही पाण्याचं क्षेत्र सोडलं तर टेबल लँड त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आम्ही 2014च्या आसपास त्या ठिकाणी MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याला सर्वे केला होता. तुम्हाला मी सांगतो की नगर शहराच्या साठी त्या ठिकाणी MIDC करता त्या ठिकाणी जवळपास 1500 एकर क्षेत्र उपलब्ध आहे. साहेब, तुम्ही एकच मागणी नगरकरांच्या वतीने या ठिकाणी करतो की ज्या पद्धतीने सुप्याची MIDC आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विकसित होतीये, मोठमोठे उद्योग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्या ठिकाणी येत आहेत. नगर शहरातल्या तरुणांना जर या ठिकाणी पुण्या मुंबईकडे जाण्यापासून रोखायचं असेल, त्यांच्या हाताला काम द्यायचं असेल तर आता मी ज्या परिसराचा उल्लेख केला त्या परिसरामध्ये MIDC करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करा. मुलांच्या आमच्या हाताला रोजगार द्या, अशा प्रकारची मागणी करतो, विनंती करतो आणि एक आवाहन करतो की आपल्याला आता एक मोठी संधी मिळालेली आहे. निलेश लंके यांच्या रूपानं एक सर्वसामान्य कुटुंबातला, तुमच्या आमच्यातला, लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारा, या ठिकाणी गुंडगिरीच्या विरोधात लढणारा असा एक उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी आपल्याला आवाहन करतो की आपण येत्या 13 तारखेला त्या ठिकाणी अनुक्रमांक 2 निलेश लंके यांच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किरणजी. तुम्ही ज्या व्यक्तीला आता ऐकलं तो व्यक्ती खऱ्या अर्थानं तुम्हाला माहित असेल की काँग्रेसमध्ये नगरमध्ये सत्ता आक्रमक भूमिका घेणारं नेतृत्व आहे आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा प्रचार आहे तो प्रचार सुरू झाल्यानंतर ज्यांच्यावरती पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे ते किरणजी काळे आहेत. या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. तुमच्या सर्वांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगाने उपस्थित महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब, या ठिकाणी मुद्दामून आलेल्या घोगरेताई, खरं तर त्यांचं मी या नगर शहरात स्वागत करतो. उपस्थित मंचावर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेशजी लंके, घनश्यामअण्णा शेलार आणि सर्वच नगरमधील मान्यवर मोठ्या संख्येने, समोर बसलेल्या माझ्या माता बंधू भगिनींनो, ही निवडणूक अशा वळणावर येऊन थापलेली आहे की उद्याच्या काळात आपल्याला योग्य निर्णय करायचा असेल तर आपण कोणत्या विचाराने पुढे जाणार आहोत. एक विचार असा आहे की सर्वांना घेऊन जाणारा विचार आहे आणि तो विचार महाविकास आघाडीकडे आहे. कारण की या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब थोरात हे असं व्यक्तिमत्व आहे की खऱ्या अर्थानं नगर शहर, नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात सर्वांना एकत्र घेण्याचं काम त्यांनी या भागातून केलेलं आहे. आणि माझी त्यांना एक विनंती आहे, थोरात साहेब, आपण या नगर जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असे मी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने, आम्हा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी खरं तर आपल्याला
विनंती करतो. त्याचं कारणही तसं आहे की आपल्यासारखा ज्येष्ठ माणूस आम्ही सर्व पोरं सोरं एकत्र येऊन खऱ्या अर्थानं या कामाला सुरुवात केलेली आहे. नगर शहरामध्ये ज्या दिवसापासून आपण उमेदवाराची घोषणा केली, प्रत्येक भागामध्ये जाऊन लोकांचं समर्थन, लोकांमध्ये जाऊन उमेदवाराची प्रचार आम्ही सगळ्यांनी हाती घेतलेला आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या नगर शहरामध्ये निलेश लंके यांना मिळतोय. काल देखील अत्यंत चांगली रॅली नेप्ती चौक या ठिकाणी झाली. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. उपनगराचे प्रश्न वेगळे आहेत. उपनगर हे विचारांचं आणि सर्वसामान्य सुशिक्षित लोकांचं उपनगर आहे आणि या उपनगराला तसं बघितलं तर आता दृष्ट लागली साहेब. दृष्ट अशी लागली की इथं वेगवेगळ्या पद्धतीचे लोक ज्यांनी या उपनगराला खऱ्या अर्थानं गिळायचं काम चालू केलं आणि त्याच्यामधून सर्वसामान्य आणि विचारवंत उपनगर हे खरं तर आता एक वेगळ्या विळख्यात सापडलेलं आहे. माझ्या पहिल्या वक्त्यांनी देखील सांगितलं की इथं ताबेमारीचा प्रश्न आहे, इथं वेगवेगळ्या प्रश्नांनी खरं तर घेरलेला आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो बेरोजगारीचा आहे. इथलच्या युवकांच्या हाताला काम नाही. उपनगरामध्ये मोकळा श्वास घ्यायला जागा राहिली नाही. इथं आता जमिनीच्या वादातून नगरसेवकांमध्ये आणि आमदारांच्या खासदारांच्या जवळच्या लोकांमध्ये स्पर्धा लागली, चढाओढ सुरू झाली आणि त्याच्या माध्यमातून आता खून व्हायला लागलेत. म्हणून या रक्तरंजित उपनगराला आता स्वच्छ करण्याचं काम निलेश लंके यांच्या हाती आपल्याला द्यायचं आहे. लोकसभेचा उमेदवार कसा असावा, तो निलेश लंके सारखा असावा. सर्वसामान्यांना भावणारा, 24 तास उपलब्ध राहणारा, कायम फोन उचलणारा. समोरचे उमेदवार फोन कुणाचा उचलत नाही, त्यांच्याकडे 25 PA, त्यांच्या PAंना देखील PA, अशी परिस्थिती या नगर शहरात, नगर जिल्ह्यात येऊन टाकली. खरं तर आम्हाला वाटलं की विखेंनी गेल्या वेळेस आम्हीच त्यांचं काम करायला त्या ठिकाणी पुढे आलतो सगळेजण. असं वाटलं न्यूरोसर्जन आहे, एक चांगले विचार असतील, एक प्रगल्भ राजकारण होईल, विकासाचं राजकारण होईल. पण जशी निवडणूक सुरू झाली कोणतंही काम त्यांनी सांगून मत मागितलंच नाही. पहिला आरोप केला की यांना इंग्लिश बोलता येतं का नाही, इथून सुरुवात केली. अरे तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता येतं पण इथलच्या सर्वसामान्यांना ही भाषा कळते की इंग्लिशची? आता इंग्लिशमध्ये बोललं तर कळन का तुम्हाला? इथं मायबोली भाषेत, या मातीतल्या भाषेतच आपल्याशी संवाद साधावा लागेल, याची कुठंतरी त्यांना खरं तर विसर पडला होता. आणि म्हणून उद्याच्या काळात या उपनगराचं, नगर शहराचं सौंदर्यीकरण कसं होईल, इथं व्यवसाय कसे वाढतील, इथं MIDC कशी वाढेल. साहेब इथं वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर आपल्याला काम करण्याची गरज आहे. नगर शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये फिरताना गणपती बनवणारे कारखाने या नगर शहरात, महाराष्ट्रात नाही तेवढे या नगर जिल्ह्यात आहे. आणि याच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रभर किंवा गुजरातमध्ये मोठमोठ्या ठिकाणी ही नगर जिल्ह्यातले गणपती व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. खरं तर यांची ओळख आपण बनवली पाहिजे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीला चालना दिली पाहिजे. ते निश्चित आपण कराल. मी सगळ्यांच्या वतीने उमेदवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. 13 तारखेला आपण खरं तर भाववाढ एवढी झालेली आहे, गॅसच्या टाकीचे भाव आपल्याला माहिती आहे 400 रुपयाची आता 1200 रुपये झालेली आहे. 13 तारखेला महिला भगिनींना एकच सांगतो, 13 तारखेला उठायचं, सकाळी आवरायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, गॅस टाकीकडे बघायचं आणि मतदानाला जायचं. त्या ठिकाणी मतदान निश्चित निलेश लंके यांना होईल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी एक नियुक्तीपत्र द्यावं. मुसद्दीक कासम मेनन यांची अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्तीची घोषणा या ठिकाणी मी करतो. पत्र या ठिकाणी द्यावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला ऐकायचं आहे जी व्यक्ती प्रवराची वाघीण आहे, जी व्यक्ती आपल्या भागातल्या, आपल्या घरातल्या, आपल्या खानदानातल्या, आपल्या जवळच्या माणसाचे गुण खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते. अशा आपल्या सर्वांच्या आणि प्रवराची वाघीण आज खऱ्या अर्थानं लंके साहेबांचा प्रचार करण्यासाठी येत आहे. कारण की एक सर्वसामान्य माणूस, एक तळागाळातला माणूस
आपल्यासाठी नेतृत्व करावं, आपला आवाज घेऊन दिल्लीला जावं, यासाठी आज घोगरेताई या ठिकाणी आले आहेत। कृषी भूषण लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे यांना विनंती करते की आपण आपलं जी तुमची तोफ आहे ती इथे डागायची आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, माता भगिनींनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय थोरात साहेब, निलेशजी लंके, घनश्याम शेलार व इतर मान्यवर, आपण इथे जमलेला प्रचंड उत्साही जनसमुदाय व माझ्या माता भगिनी, आपल्या हा सगळा प्रचंड जनसमुदाय आणि महिला वर्ग पाहून मला आता वाटायला लागलंय की लंके साहेब नक्कीच तुम्ही लंके साहेबांना दिल्लीला पाठवणार, इतका उत्साह इथे आहे। सर्व तरुण वर्ग उभा आहे। मला सांगताना विशेष आनंद होतो की आज आमची साहेबांबरोबर मी आहे, चौथी सभा आहे आणि मी औपचारिकच बोलणार होते, परंतु खूप आपण सर्वजण इथे आलेला आहात। शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्हीचाही मतदारवर्ग इथे आहे। आज आपण मागील 2019ला ज्या विश्वासाने तुम्ही उमेदवार निवडला तो विश्वास तुमचा सार्थ ठरला नाही, हे सर्वांना माहीत आहे। आज ग्रामीण भागामध्ये दुधाचे भाव, कांद्याचे भाव, ऊसाचे भाव याच्यावरून शेतकरी इतका रसातळाला गेलेला आहे आणि भाषण करताना जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते सांगतात का केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी केंद्रात जातो। तुम्ही मला सांगा, यांनी दुधाच्या भावासंबंधीचा प्रश्न केंद्रात मांडला का? आज दुधाचे भाव उद्धव ठाकरेजींच्या काळात दुधाचे भाव 35 ते 38 रुपये होते, त्याच्यावरून ते आज 22 रुपयावर आले। सोयाबीनचे भाव 7,000वरून 4,000वर आले। ह्या सगळ्या गोष्टीत शेतकरी इतका त्रासला आणि शेतकऱ्याची इतकी अधोगती झाली। जर हे दुग्ध विकास मंत्री होते, हे महसूल खातं यांच्याकडे होतं, हे म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी केंद्रात गेलो, मग यांनी केंद्रात सांगायला पाहिजे होतं हिम्मत करून की हे दुधाचे भाव वाढले पाहिजे। दुधाचे भाव जर वाढले नाही, सोयाबीनचे भाव वाढले नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन लोणीला जाईल म्हटले का? हे असं शेतकऱ्यांसाठी जर हे त्यांचं प्रतिनिधित्व करतात तर हे सगळे लोक खूप स्वार्थी आहे। फक्त आणि फक्त जेवढे गेले, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, हे जेवढे भाजपमध्ये गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहे, जनतेच्या किंवा सर्वसामान्यांच्या हितासाठी ते गेलेले नाही। तुम्ही आज मीडियावर, टीव्हीवर सगळं पाहता, टीव्हीवर काय चालू असतं म्हणजे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने हे सर्व तिकडे गेलेले आहेत आणि अशी भाषणं करतात म्हणजे आपकी बार 400 पार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे। ग्रामीण भागातील शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचं, महिलांना, आमच्या महिलांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये, परंतु शेतकरी जागला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन उद्योग निर्माण झाले पाहिजे, आपलं जीवन सुस्थितीत गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं सरकार आपल्याला हवं असतं। परंतु हे सत्तेचं इतकं मोठं राजकारण चालू आहे आणि तुम्ही म्हणाल हे सत्तेचं केंद्रीकरण आहे, तुम्हाला पटतं का हो? हे एकाच घरामध्ये आमदार, एकाच घरात खासदार व जिल्हा परिषद सदस्य, सगळी खाती एकाच घरात, अशी लोकशाही सांगितली होती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? संविधान याच्यासाठी त्यांनी लिहिलं होतं का पुढे हे लोकशाहीचा घात करून घराणेशाही सुरू होईल म्हणून? आणि 19 लाख मतदार असलेल्या दक्षिण नगर, अहिल्याबाई नगर या मतदारसंघामध्ये तुमचा स्थानिक नेता कुणीच दिसला नाही का ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू, जो शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडेल, जो शेतकऱ्यांसाठी MIDC गृह उद्योग आणेल, असा नेता आपल्याला भेटला नाही का? तुम्ही थेट आमच्या उत्तर विभागात, राहता भागात आले आणि तिथला नेता तुम्हाला आयात करावा लागला, हे तुमचं किती मोठं दुर्दैव आहे। आज स्टेजवर खूप मोठे मोठे नेते बसलेले इकडच्या भागातील, आताच यांनी भाषण केलं,
का जिल्हा परिषदेचे आमचे 6 सदस्य आहेत म्हणून? मग तुम्ही एक वज्रमूठ करा. ही हुकुमशाही हिटलरशाही संपवायची असेल तर इथं जेवढे वरती स्टेजवर तुम्ही सर्व बसलेले आहात यांनी शेवटपर्यंत लंके साहेबांच्या मागे उभे राहा. फक्त भाषण ऐकण्यापुरतं येऊ नका. तुम्हाला मी सांगते, शेवटपर्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुठलंही मागे राजकीय पार्श्वभूमी नसणारे, वर्षानुवर्ष सत्ता उपभोगून मोठं घबाड गोळा करणारे, धनशक्ती नसणारे असा जो सामान्य मुलगा इतकी मोठी हिम्मत करून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात लढा देते. तुम्ही माणूस पाद 2 तासाची झोप, जेवण कधी मिळतं कधी नाही. साहेब स्टेजवर चढले लंके साहेब तर थोरात साहेबांनी घाईघाई जवळ बसून घेतलं. इतकं त्यांचं धावपळ, इतकी त्यांची धावपळ. म्हणजे मला तुम्हाला तरुण मुलांना सांगायचंय, त्यांच्या माग पैसा संपत्ती असं काही नाहीये. त्यांच्या वडिलोपार्जित फार मोठ्या गोष्टी, शिक्षण संस्था, कारखाने, ट्रस्ट असं नाहीये. त्यांचं सगळं सामर्थ्य, त्यांची धनशक्ती हे तुम्ही सगळे. ही जनशक्ती त्यांच्या मागे उभी राहिली. ज्या वेळेस जनशक्ती एकवटून एक होती तर भल्या भल्यांना ती खाली आणती, हा इतिहास सांगतो. तेव्हा आजचे तरुण, जेवढे तरुण इथं उभे होते, मला खूप आनंद वाटला. माझ्या महिला भगिनी उभ्या होत्या. त्यांची ही शक्ती म्हणजे तुम्ही सगळे. आणि 13 तारखेला एकदम एकोप्याने, कोणावरही गार गरम न होता, हेवे दावे न करता, मला तुला न करता आपल्या नेत्यांसाठी तुम्ही उभे राहाल. आणि 13 तारखेला प्रत्येक ठिकाणी मतदान घडून आणलं पाहिजे. आता मनुष्य घेतलेल्या तुतारी घेतलेला मनुष्य, अशी जी चिन्ह आहे, आता चिन्ह खूप नवीन झालेले आहे. सर्वसामान्य महिलांना, ग्रामीण भागातील तुमच्या आई बहिणी बायको यांना ह्या गोष्टी कळत नाही. तुम्हाला मी सांगते, घरामध्ये सुद्धा एक तुतारीचं चिन्ह लावून ठेवा, म्हणजे तुमची आई बहीण जाता येता पाहिल, कळेल. आपल्याला वाटतं नाही घरातलंच आहे, आपण सांगू 13 तारखेला, पण आपल्या मागं धावपळ असती. मतदान करून आल्यावर ती म्हणती, बाई मी तर टीव्हीवर हे नाव ऐकलं होतं आणि मला तर असं वाटलं होतं. कुठलाही किंतु परंतु न ठेवता आतापासूनच घरातील प्रत्येक महिलेला, वृद्ध आई वडिलांना सारखं चिन्ह दाखवत राहा की ह्या चिन्हाला मतदान करायचं, कशा पद्धतीनं करायचं. आणि खरंच लंके साहेबांना जर दिल्लीत पाठवायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी आतापासून सुरू करा आणि ह्या धनशक्तीला घरी पाठवा. आमचे लोणीचे पाहुणे आता लोणीला येऊ द्या. आता नगरमध्ये त्यांचं खूप वास्तव्य झालं, जिल्हा परिषदेच्या बाबतीत म्हणाल, आमदार खासदारकीच्या बाबतीत म्हणाल, त्यांना असं वाटायला लागलं की समाजामध्ये दुसरा कुठलाही माणूस या पदासाठी इथं येऊ शकत नाही. हे आम्ही फक्त सत्तेचे कवच कुंडल घेऊन जन्माला आलो आहोत, म्हणजे आमची 4थी पिढी आहे आणि आता आम्हीच पाहिजे. हे तुम्ही खोटं ठरवा. ही हुकुमशाही, ही हिटलरशाही, हे गावागावामधील दबाव तंत्र, हे जर मागे पाठवायचं असेल, आरेला कारे विचारायचं असेल तर संघटित झालं पाहिजे. संघटित आणि वज्रमूठ खूप महत्वाची असते. ज्या वेळेस समाज एकवटून येतो तर भले भले लोक मागे फिरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस संविधान लिहिलं, पण इतकं उत्कृष्ट आणि जगामधील 1 नंबरचं संविधान होतं. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, हे त्यांनी म्हटलं होतं. आपण गुलाम नाही. तेव्हा मागे पुढे फिरणे, साहेबाबरोबर स्टेटस काढणे, दारं उघडणे हे तरुणांनी बंद करून आम्हाला काम द्या, आमच्या हाताला रोजगार द्या, आम्हाला फ्रीमध्ये काही नको. तुम्ही इतक्या वर्षाने 5 वर्षातून एकदा आम्हाला डाळ आणि साखर वाटतात, ती नको आम्हाला, असं तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे. तुमची बोलण्याची हिंमत झाली पाहिजे. हे सर्व कधी होईल? ज्या वेळेस तुम्ही सगळे संघर्षासाठी उभे राहाल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करा, ह्याचं तुम्ही सगळीकडं
सांगा, ही माझी कळ. 2 नंबर म्हणजे असं म्हणजे वीट. तेव्हा लंके साहेबांना निश्चितच बदल हा खूप आवश्यक आहे. आणि साहेब आम्ही तुम्हाला निश्चितच दिल्लीला पाठवणार आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निलेश लंके जैसा हो, विजय असो. तुमचा आवाज येऊ द्या. घोगरेताईंचे खूप खूप आभार. खऱ्या अर्थानं कुठल्याही दबावाला बळी न पडता त्या अहमदनगर शहरात आणि खऱ्या अर्थानं उपनगरमध्ये येऊन या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे तर्फे. यानंतर मी विनंती करते घनश्याम अण्णा शेलार यांना की आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत बाळासाहेब थोरात यांना की आपण आपलं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे सर. इंडिया अलायन्स महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी याचे अधिकृत उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले इंडिया अलायन्सचे महाविकास आघाडीच्या पक्षाचे सगळे नेते मंडळी, असं काय संख्या एवढी मोठी आहे, सगळे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, मी जास्त वेळ बोलणार नाही. पुढची सभा सुरू झालेली आहे आणि त्या सभेला मला जायचंय आणि पुढं निलेश लंके यांना सुद्धा आपल्याला पाठवायचंय. एकंदर आपल्याला 13 तारखेला मतदान लोकसभेकरता करायचंय आणि हे मतदान आपण आपले उमेदवार निलेश लंके तुतारी घेतलेला माणूस असलेलं चिन्ह यांना करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे. ही निवडणूक किती महत्वाची आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या नगरकरता महत्वाची आहेच, महाराष्ट्राकरता महत्वाची आहे आणि देशासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आहे. संपूर्ण देश एका वळणावर आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढच्या कालखंडामध्ये हा देश चालणार कसा, या देशाची लोकशाही राहणार की नाही, या देशाची जी राज्यघटना आहे जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती राज्यघटना राहणार की नाही हे सगळं ठरवणारी अशा प्रकारची निवडणूक या निमित्तानं घडती आहे. असं म्हणण्याचं सुद्धा काही कारण आहे. कशा पद्धतीनं चालला देश आपला आपण पाहतो आहोत की 2014 साली खूप मोठाली आश्वासनं देऊन सत्तेवर आलं भाजप, सत्ते आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. त्यानंतर देशाच्या लोकशाहीची पूर्णपणे दिशा बदललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. देशामध्ये दहशतवाद सुरू झालेला आहे. कुणी जर वेगळं बोललं, विरोधी बोललं तर तो देशद्रोही ठरायला लागलाय, त्याला जेलमध्ये जावं लागतं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो अलीकडचा कालखंड जरी घेतला तर ही निवडणूक सुरू झाली, लोकसभेची निवडणूक आहे. अशा वेळेस देशातले 2 मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, आम आदमी पार्टीचे प्रमुख, काय गुन्हा केला त्यांनी की या निवडणुकीच्या काळात ते जेलमध्ये आहे, अजून गुन्हा सापडलेला नाही. हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री, एक आदिवासी मुख्यमंत्री, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलंय. काय कारण माहिती नाही. हा देश चाललाय कसा? ईडी कधी माहित नव्हती, ती ईडी माहिती झाली आपल्याला. ईडी लावली, याला ईडी लावली, त्याला ईडी लावली, कोणी विरोधात गेला का त्याला ईडी लावली, जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम चालला. विरोधी पक्षातला प्रत्येकाला दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण हे पाहतो की भ्रष्टाचारी म्हटले जात होतं ज्यांना, ते मात्र ज्यांच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे झाले, ते भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष करीत होता.
ते ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर गेले किंवा भारतीय जनता पक्षात गेले का धुवून साफ झाले, धुलाई मशीन मधून त्यांना काढलं, स्वच्छ झाले. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धुलाई मशीन सुद्धा विशेषच आहे. याचं आपण घरातले कपडे धुतो त्याला धुलाई मशीन म्हणतो, वॉशिंग मशीन म्हणतो. हे दुसऱ्याचे घाण कपडे आणून धुवायचा कार्यक्रम यांचा चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. आणि तिकडे गेलं का मात्र स्वच्छ झाले. किती उदाहरणं द्यायची असे तुम्हाला सुद्धा माहितीये. 50 खोके 50 खोके कसे गेले, काय गेले? अजित पवार का गेले तिकडं? एक दिवस अगोदर आरोप केला होता पंतप्रधानांनी की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा. दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर नामानिराळे, काही नाही, शांतता आहे. हसन मुश्रीफावर 14 रेड झाल्या होत्या, 15वी झालीच नाही. भुजबळांवर आत घातलं होतं त्यांना. आता ईडीला कोर्टामध्ये त्यांची फाईलच सापडत नाही. हे कसं घडतंय लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष कसा वागतो हे लक्षात घ्या. सगळे भ्रष्टाचारी गोळा केलेत आणि त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार चाललंय, केंद्र सरकार चाललंय. ही परिस्थिती आहे. मोदींचा कारभार कसा वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. मणिपूरमध्ये जे घडलंय तिथं आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्या, त्यांना नागडं केलं गेलं, जवाब त्यांच्या पाठीमागं अत्याचार केला, ठार मारलं त्यांना. पंतप्रधान मोदी एकही शब्द पार्लमेंटमध्ये सुद्धा बोलले नाही, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही. राहुल गांधी स्वतः तिथे गेले, शांतता निर्माण करण्याकरता गेले, सांत्वन करण्याकरता गेले. ते राहुल गांधी गेले. आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये आपल्या काही पैलवान मुली, त्या पैलवान मुली आरोप करीत होत्या एका खासदाराच्या संदर्भात की त्यांनी अत्याचार केले, आरोप केले. त्या आंदोलनाला बसल्या. तो खासदार मोकाट फिरतोय मोकळा आणि त्या पैलवान मुलींना घसरत ओढून नेऊन जेलमध्ये आज कोंडून ठेवलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. आपल्याला आता बंगलोरचा सुद्धा कोण एक मुलगा तो सापडला का ज्याचा प्रचार, तो खासदार होता, प्रचार करीत होत्या स्वतः पंतप्रधान. आणि काय अत्याचार. संस्कृतीच्या गप्पा मारणारा भारतीय जनता पक्ष मुळात कसा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या सगळ्यामधून आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. शेतकऱ्याचा प्रश्न मांडले प्रभावतीताई इथे. शेतकऱ्याच्या खूप अडचणी आहेत, मी नाकारत नाही, परंतु शहरी माणसांच्या सुद्धा खूप अडचणी केलेल्या आहे महागाईमुळं. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. 350-400 रुपये असलेलं सिलेंडर आता 1100-1200 रुपयाला नेऊन ठेवलंय. हा सुद्धा भारतीय जनता पक्षामुळे. त्यांनी म्हटलं तर महागाई कमी करू, महागाई कमी केली नाही, महागाई वाढवण्याचं काम केलं. आणि म्हणून आपण पाहतो केंद्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. केंद्राबद्दल, मोदींबद्दल प्रचंड नाराजी देशामध्ये आहे. राज्याबद्दल प्रचंड नाराजी या सरकारबद्दल लोकांमध्ये आहे. आणि आता ज्या 13 जागांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामधल्या 13 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, एखादी कदाचित निवडून येईल, एखादी क्वचित भाजपची निवडून येईल, बाकी सगळ्या पडणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. हे वातावरण आपोआप तयार झालं नाही. लोकांना भारतीय जनता पक्षाचा आणि मोदींचा खरा चेहरा कळालेला आहे. आणि म्हणून मोदींचं नाव सांगून मतं मागता तुम्ही, त्यांनाच कंटाळलेत लोक. तेच नको, त्यांना ते सुद्धा नकोत. आता अशी परिस्थिती झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. इथे उमेदवार उभे आहेत, 2 उमेदवार. एक आहे धनदांडगा, प्रचंड आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे, आर्थिक सत्ता त्यांच्याकडे आहे, राजकीय सत्ता त्यांच्याकडे आहे. दबाव तंत्र केलं जातं, यंत्रणा म्हणतात, शेकडो माणसांची यंत्रणा आहे, त्याच्यातून माणसांवर दबाव करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक प्रश्न मी सरळ विचारील, तुम्हाला 5 वर्ष सत्ता दिली, खासदार म्हणून 5 वर्ष या दक्षिण नगरचं काम तुम्ही करीत होते. नेमकं दक्षिण नगरच्या सर्वसामान्य जनतेचं कोणतं काम तुम्ही केलं असं एक उदाहरण सुद्धा ते देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ना तुम्ही इथल्या लोकांचे काम केले, ना तुम्ही दिल्लीमध्ये कुठं दिसले. तुमची इंग्रजी फार चांगली म्हणतात, अरे तुमचं भाषण तर दाखवा लोकसभेतलं एखादं. ना लोकसभेमध्ये काही काम केलं, न जनसामान्याचे प्रश्न मांडले, ना नागरिकांचे प्रश्न मांडले, न नगर शहराचे MIDCचे प्रश्न मांडले. त्यांनी कोणतेही शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाही, कामगारांचे प्रश्न मांडले नाही. यांना खासदारकी पाहिजे, मजा हजा करायला खासदारकी पाहिजे, मोठ्यापणा करता खासदारकी पाहिजे. तुमच्या करता खासदारकी त्यांना नको आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं, या खासदाराच्या विरुद्ध उभं राहिलेला आमचा निलेश लंके, मी पाहिलं त्यांना, मी पाठिंबा देतो याचा अर्थ काही कसं कारण आहे त्याला. मी पाहिलंय आमदार म्हणून. खरं म्हणजे आमदार मी सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला आमदार आहे महाराष्ट्रातला, हे खरं आहे.
पण निलेश लंकेला सुद्धा सांगेल की तुमची इतकी लोकप्रियता आम्हाला नाही मिळवता आली. अरे तुम्ही पारणे तर सोडाच, सगळ्या नगर दक्षिण मध्ये काय लोकप्रियता मिळवली, कशी मिळाली मला कळत नाही. आता तुम्ही उमेदवार झाले, लोक रात्री पहाटे 4-4 पर्यंत जागेत, हजारो लोक जागे, सगळं गाव जमा झालेलं, वाट पाहती तुमची, अजून फटाके वाजताय तुमच्याकरता. का जागे? तुम्हाला सांगतो याचं कारण एक आहे, सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला असा तरुण कर्तृत्वान निघाला, आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर 4.5 वर्षाचा एकही दिवस वाया घातला नाही. तो पूर्णपणे लोकसेवेकरता घातला, म्हणून लोक त्यांच्या पाठीशी. लोक पाठीशी याच्याकरता की प्रत्येक दिवसाचा प्रत्येक तास मिनिट लोकांकरता घालणारा असा तरुण जो गरीब कुटुंबातला आहे, असा म्हणजे निलेश लंके. आणि म्हणून तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. आपल्याला एक सांगतो मी, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. निलेश लंके पक्ष असेल, त्यांना आमची आघाडी असेल, इंडिया अलायन्स आहे त्यांच्या बरोबर, परंतु त्यापेक्षा तुमचे जनतेचे उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही सरळ सांगितलं की निलेश लंके आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आमचा उमेदवार आहे. हे सगळ्या जनतेने सांगितलं पाहिजे. कारण लढाई एका मोठ्या विरुद्ध छोटा गडी करतोय, एका धनदांडग्या विरुद्ध असा गरीब कुटुंबातला मुलगा करतोय. सत्ताधारी आहे ज्याच्या केंद्राची सत्ता, राज्याची सत्ता असणाऱ्या पुढं कोणती सत्ता नसणारा गडी उभा राहिलेला, ठामपणे पाय रोवून उभा राहिलेला आहे. त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही लक्षात ठेवा. असं समजलं पाहिजे की हा आपल्या कुटुंबातला मुलगा आहे, हा आपल्या कुटुंबातला भाऊ आहे, आपला धाकटा भाऊ आहे, कर्तृत्वान आहे, पैसे नाही काही नाही, परंतु राबणारा आहे, कुटुंबाकरता कष्ट करणार आहे आणि आपल्या पोराला खासदार करायचंय, आपल्या भावाला खासदार करायचं. हा विषय घेऊन तुम्ही सगळ्यांनी, हा विचार घेऊन तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड मतदान केलं पाहिजे आणि मोठ्या मताधिक्यानं दिल्लीला लंके यांना पाठवलं पाहिजे. मी आपल्याला विश्वास एक गोष्टीचा देतो, निलेश लंकेला 4.5 वर्ष मी पाहतो आहे. 4.5 वर्षामध्ये जनतेच्या प्रश्नामध्ये अत्यंत लक्ष घालणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ते अक्षरशः मनापासून झटणारा माणूस त्याच्यामध्ये. तुमच्या नगर शहरामध्ये खूप प्रश्न आहे, मला माहिती आहे. नगर शहराचे प्रश्न खूप अडचणी तुमच्या पुढे आहेत. निलेश लंके MIDCचा प्रश्न सोडवण्याकरता आणि तिथं रोजगार निर्माण करण्याकरता भक्कम तुमच्या पाठीशी राहील याची विश्वास तुम्हाला देतो. तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या शहराचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये लंकेंना दिल्लीमध्ये पाठवा. नाही इंग्रजी येत खरंय, पण इंग्रजी येत नसताना सुद्धा कसा चमत्कार घडू शकतो हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सोडवण्याकरता आम्ही सगळे भक्कमपणे, आदरणीय पवार साहेब असतील, आमची आघाडी असेल, इंडिया अलायन्स असेल, हे सगळे तुमच्या रोजगाराच्या, मुलांच्या रोजगाराचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, महागाईचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, ते सोडवण्याकरता लंके जे प्रयत्न करतील खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही आम्ही या निमित्तानं घेतो आहोत. आपण सगळ्यांना विनंती करील की अजूनही 1-2 चांगले वक्ते बोलणारे पुढे त्यांना यायचंय, परंतु आपण सगळ्यांनी 13 तारखेला मतदान झालं पाहिजे, निलेश लंके यांना झालं पाहिजे याची पूर्णपणे काळजी घ्या. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस नंतर बराच खोडसाळपणा झाला, परंतु काही लक्षात ठेवा, 2 नंबरचं चिन्ह आहे. 2 नंबरला म्हणजे असं केलं का ओळखायचं का 2 नंबरचं चिन्ह. सगळ्यांनी चांगलं मतदान हे करा आणि पुन्हा एकदा 4 जूनला जल्लोष करण्याकरता सगळ्यांनी एकत्र या, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. पुढे देखील नियोजित सभा आहेत आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणाहून जायचं आहे. मात्र या ठिकाणी आपण माईवाड्याची सभा देखील उद्या असणार आहे. फक्त थोरात साहेब जाणार आहेत, अजून निलेश लंके या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे. थोरात साहेबांना पुढे सभा आहे त्यामुळे ते जात आहेत. आणि या ठिकाणी शिवपुत्र संभाजी, एकदा हात वरती करा. शिवपुत्र संभाजी नाटक ज्यांनी पाहिले त्यांनी हात वरती करा.
का हो ताई, तुम्हाला आणलं नव्हतं का घरच्यांनी, मधल्या बहिणी माझ्या? उद्या याच शिवपुत्र संभाजी नाटकामध्ये ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे ते खासदार अमोलजी कोल्हे उद्या येणार आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी माईवाडा विशाल गणपती या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता येत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येकाला ऐकायचं आहे आणि प्रत्येकाला बोलायचं आहे. या ठिकाणी निलेश लंके साहेबांना तुम्ही बऱ्याचदा टीव्ही चॅनलला बघितलेलं आहे, तुमच्या भागातही बघितलेलं आहे. तुमच्या भागात तर खऱ्या अर्थाने यायचं म्हटल्यानंतर इथे बरीच दहशत असते, भर रस्त्यावरती खून पडतात. मात्र ही सगळी दहशत मिटवायची असेल तर तुमच्यातला, तुमच्यासारखा, तुमच्याशी अगदी सहजरित्या बोलणारा, तुमची भाषा ज्याला समजेल असा लोकप्रतिनिधी तुम्हाला दिल्लीला पाठवायचा आहे. आणि तो लोकप्रतिनिधी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? तुमच्या सर्वांचा आतला आवाज, जरी यंत्रणा नसली तरी तुम्ही सगळी त्यांची यंत्रणा आहात. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी काम करतायत. मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलेला आहात. आणि यानंतर मी विनंती करतेय नगर दक्षिण लोकसभाचे महाविकास आघाडीचे या ठिकाणी प्रत्येक जेवढे माझ्या स्टेजवरती पाठीमागे मान्यवर आहेत, ही सगळी मान्यवर मंडळी फार मोठी आहे ज्यांनी खूप वर्ष राजकारणात काम केलंय. प्रत्येकाला आपल्या भावना, आपलं मत व्यक्त करायचं आहे. मात्र वेळेच्या अभावी आपण संधी देत नाही. मात्र मी या ठिकाणी विनंती करतेय सभापती साहेबांना की 2 शब्द गणेश कवडेजींनी बोलायचे आहेत, ज्यांनी महानगरपालिकेचा कारभार खूप चांगल्या पद्धतीने नगर शहरात. एक छोटं सांगायचंय, नगरमध्ये एक भोंगा चालू केलेला आहे, टायमिंग कळतो सकाळ संध्याकाळचा, तो गणेशजींनी चालू केलाय. सर बोला. आजच्या आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी बिस्तबाग नाका येथे असलेल्या सभेकरता जमलेले सर्वच मान्यवर, आपल्या लोकसभेचे उमेदवार सन्माननीय निलेशजी लंके, आत्ता ज्या ठिकाणी या ठिकाणाहून गेलेले काँग्रेस पक्षाचे नेते मान्य बाळासाहेबजी थोरात, आमचे शिवसेनेचे सर्वच मान्यवर, सन्माननीय सर्वच स्टेजवरील सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वच जण पाहत आहोत की कशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी नगर शहरामध्ये सुरू आहे. आता या ठिकाणी बरेच वक्ते आले, बरेच वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की शक्ती म्हणजे ही जी लढत आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची लढत आहे. खरोखर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच ही लढत आहे. सर्वसामान्य लोकांनी एक प्रकारची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी हातात घेतलेली दिसत आहे. आपले जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब, महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत हे एका एका प्रभागामधून 20-20 हजार मतांमधून निवडून आलेले नगरसेवक आहेत. आणि या ठिकाणी ज्यांना कोणाला गाडीवर बसायला सुद्धा माणसं नसतात मागा, असे माणसं या नगरसेवकांवर आरोप करतात. अशा चुकीच्या पद्धतीचे जर आरोप जर नगरसेवकांवर होत असतील, विधानसभेला देखील आपण मागं पाहिलं की ज्याला कानाची लायकी नाही, जे वार्डामध्ये सुद्धा ज्यांचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचे लोक नगरसेवकांवर आरोप करतात की हा गेला, हा आला, हा गेला, हा आला. तुम्ही विधानसभा, लोकसभा, मागच्या लोकसभेची आकडेवारी काढा, विधानसभेची आकडेवारी काढा, कुणाच्या वार्डातून कोणाला किती मतं पडतात, काय पडतात हे पहा ना. कुणी एखादं आलं, कानाला लागलं, कुणी काही चुकीचं बोललं की सांगितलं की लगेच तुम्ही त्या पद्धतीने लगेच वक्तव्य करणं, कुणी देखील वक्तव्य करणं चुकीचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आम्हाला आमचे नगरसेवक माहिती आहेत. 23 नगरसेवक महानगरपालिका शिवसेनेचे निवडून आले, ते 24 होते भूतकर, पण ते जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ते अपात्र झाले. 24 नगरसेवक निवडून आले, उगाच निवडून आले नाही. वार्डामध्ये काहीतरी कर्तृत्व असतं प्रत्येकाचं, आणि कुणी सेमेगोमानी नगरसेवकांवर आरोप अजिबात करायचे नाही, ज्यांची लायकी नाही त्यांनी. एवढंच सांगतो या ठिकाणी. आणि प्रत्येकाला विनंती हात जोडून, येणाऱ्या 13 तारखेला
तुतारी या बटनासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून निलेशजी लंके यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी सरकार या आघाडीमध्ये प्रत्येक जण काम करतोय. शिवसेनेचे सर्व नगरसेवक असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे कळमकर दादा असतील किंवा अभिषेक दादा असतील, ही सगळी मंडळी प्रचारात अगदी अग्रेसरपणे काम करतायत. तुम्ही सर्वजण हिरारीने काम करतायत, कारण आपल्याला आपल्यातला आपला असणारा माणूस हा दिल्लीला पाठवायचा आहे, जो मराठा आरक्षणासाठी जर मंत्रालयाला कुलूप लावू शकतो तर तो तुमच्या संसद देखील बंद पाडू शकतो. जर तुम्हाला मतदान करण्याला जाताना जर चिन्ह लक्षात राहत नसेल, मतदान कोणाला करायचं लक्षात येत नसेल, तर महिला बहिणींनी एकदा फक्त गॅसची टाकी बघायची, लक्षात आणायचं, तुरीची डाळ बघायची, सगळ्या डाळी बघायच्या. महागाई किती वाढली आहे, ज्यांनी महागाई वाढवली त्यांना मतदान करू नका आणि जो तुमचा आहे त्याला तुम्ही मतदान करा. सगळ्यांनी एकदा असं करा रे, सगळे 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 सगळेजण. हा, अनुक्रमांक 2 उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके आणि चिन्ह तुतारी वाजवणारा. तुतारी कशी वाजवायची? दिल्लीपर्यंत. आणि हेच ऐकण्यासाठी मी विनंती करते निलेश लंके यांना की त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. निलेश लंके नाव सदा है साऱ्यांच्या ओठी हो, संजीवनी माता भगिनी सदा त्यांच्या पाठी हो. निलेश लंके नाव सदा है साऱ्यांच्या ओठी हो, संजीवनी माता भगिनी सदा त्यांच्या पाठी. या ठिकाणी आपण निलेश लंकेजींना बोलण्यासाठी बोलवत आहोत, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवानजी फुलसौंदर सरांना फक्त 2च मिनिटं बोलायचं आहे. सर, विनंती आहे आपल्याला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकसभेच्या या निवडणुकीसाठी उपस्थित, ज्यांच्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, असे निलेश लंके, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, खाली बसलेले सर्व आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, मित्रांनो, गेल्या 25 वर्ष या नगर शहरात एक सामान्य कार्यकर्ता धर्मवीर अनिल भैया राठोड यांनी लोकांच्या हृदयात काम केलं. आता हृदयात काम केलं म्हणजे काय केलं तर 24 तास लोकांच्यासाठी धावपळ करायचे. कोणाचा अर्ध्या रात्री फोन आला तर तिथं जायचे. आणि त्यांच्या या न्यायानं आज गणेश कवडेंनी सांगितलं की या नगर शहरात 24 नगरसेवक या ठिकाणी निवडून. खरं म्हणजे हे सगळं कर्तृत्व हे तुमचं आहे. या नगर शहराला भावतोय तो सामान्य माणूस, आणि सामान्य माणूस भावतोय म्हणूनच निलेश लंके सारख्या माणसाची लोकप्रियता एवढी मोठी वाढली. लोकांना काय लागतं? लोक काय तुमचे गुदाम फोडायला आलेले नाहीत, लोक काय तुमच्या खिशातले पैसे मागत नाही. लोकांना वाटतं आम्हाला फक्त आमच्या घरातला माणूस पाहिजे. कोण गुंडगिरी करत असेल, कोण पोलीस स्टेशनला दम देत असेल तर तिथं आमचा शिवसैनिक धावून आला पाहिजे. आणि त्या शिवसैनिकाच्या रूपात आज निलेश लंकेंना सगळेजण पाहतात. ह्या नगर शहरातले लोक 10वी झाली की पुण्याला जातात, 12वी झाली की पुण्याला जातात. साहेब लंके साहेब, इथं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, या ITI मध्ये 25 एकर जागा आहे आणि गव्हर्नमेंटचं पॉलिटेक्निक कॉलेज आहे. त्या पॉलिटेक्निक कॉलेजला तुम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज करा, गोरगरिबाच्या लोकांना तिथं मोफत ऍडमिशन द्या. एवढीच छोटी मागणी या नगर शहरात. या MIDC मध्ये नोकऱ्या नाहीत, MIDCतले उद्योजक पळून चालले. यांना कोण पळवतं? या पळवणाऱ्यांना आम्ही पळून लावू असं तुम्ही आश्वासन या ठिकाणी द्या. हे नगरकर तुमच्या मागे 24 तास राहतात. जे पळून लावतात ना इंडस्ट्री लोकांना, त्यांना पळून लावायची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये. आणि म्हणून तुम्ही असा शब्द या नगरकरांना द्या. तुम्ही सगळं 24 तास काम करता, बाह्य तर 24 तास ॲम्ब्युलन्स सारखे पळायचे, त्याच्यापेक्षा जास्त हा माणूस पळतोय. आम्ही पाहतोय त्यांच्याबरोबर. रात्री 1 तास झोपतेत, फक्त घरी जातेत का माहित नाही. घरचे सगळे पळतेत. 24 तास लोकांच्यासाठी धावपळ करणारा हा माणूस. आणि आता व्यासपीठावर सगळ्याच जणांनी सांगितलं लंके साहेबाला, लंके साहेब तुम्ही निवडून येणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. परंतु नगर शहराला संपूर्ण संरक्षण, संपूर्ण सुविधा ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि तुम्ही नगर शहरात एक ऑफिस खोललं पाहिजे, ते बी चितळे रोडलाच खोललं पाहिजे. अशी या सामान्य
सैनिकांची मागणी आहे आणि त्या मागणीचा तुम्ही तुमच्या भाषणात उल्लेख करा. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी नाव न घेता हजर झालेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लंकेश साहेबांसाठी. आधी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली आणि त्यानंतर शिवरायांचा घेऊन आदर्श रयतेसाठी लढतो या. आज या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचं, ही निवडणूक का लढवायची आणि ही निवडणूक कशासाठी लढवायची हे सर्वात महत्त्वाचं सांगणं अपेक्षित आहे. आणि ही निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आज देशामध्ये अशी परिस्थिती झालेली की लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न उपस्थित आहे. ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधानच राहतं का नाही हा तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे. आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक ह्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. मी या मतदारसंघामध्ये बहुतांश गावामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नगर शहरामध्ये सुद्धा बहुतांश प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेतले, त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेतल्या आणि ह्या अडचणी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी हा तुम्हाला शब्द देतो. काल आम्ही आर्किटेक्ट लोकांची आणि इंजिनियर लोकांची मीटिंग घेतली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अरे खऱ्या अर्थाने जर आपल्याला नगर शहर डेव्हलपमेंट करायचं असेल, नगर शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर जर घेऊन जायचं असेल तर ह्या सहकार्यांची सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे. आपण पाहत आहे आपल्या बरोबरीने धुळा शहराची महानगरपालिका झाली, अजून काही महानगरपालिका झाल्या, पण नगर शहरामध्ये जे अपेक्षित डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही. आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी तुम्हाला एक शब्द देतो, या नगर शहराला खऱ्या अर्थाने चांगल्या सिटीचा दर्जा देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं जाईल हा प्रामाणिक तुम्हाला शब्द देतो. अरे नगर शहरामध्ये अपेक्षित काय, जर नगर शहर खऱ्या अर्थाने डेव्हलप करायचं असेल तर नगर शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. आज नगर शहरामध्ये IT पार्क नाही. नगर शहरामध्ये जी MIDC सगळ्या जिल्ह्यातली पहिली MIDC, त्या MIDCची काय परिस्थिती आणि त्या MIDCची परिस्थिती कोणामुळे झाली, दुरावस्था. माझ्या भागामध्ये MIDC आली 2010ला मी सरपंच होतो, त्यावेळेस 2 कंपन्या होत्या. मी काळाचे पावलं ओळखले, मी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याचा परिणाम असा झाला आज सगळ्यात मोठी MIDC सुपा MIDC पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील चाकण रांजणगावपेक्षा सगळ्यात मोठी MIDC सुपा MIDC. अरे त्या MIDCला संरक्षण दिलं म्हणजे आम्ही कुंपणाने शेत खाली तशी परिस्थिती नाही करून दिली आम्ही भगवानराव. या परिस्थितीत या ठिकाणी काय झालं, राजकीय माणसाने त्या MIDCला विळखा घातला आणि ती MIDC आज बंद झाली. तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो, ही MIDC सुपा MIDCच्या पट्टीत ही नगर MIDC सुद्धा परत त्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीत आणण्याचं काम केलं जाईल हा या ठिकाणी शब्द देतो. आज आपल्या तरुण मुलांसाठी IT पार्क नाही, येत्या कालखंडामध्ये आपल्याला IT पार्क सुद्धा आणायचंय. कारण माझ्या या ठिकाणचा सुशिक्षित बेरोजगार याला पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही भासली पाहिजे. या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये केलं जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो. अरे ह्या नगर शहरामध्ये
शासकीय मेडिकल कॉलेज नाही, शासकीय इंजिनियर कॉलेज नाही. ज्यांना तुम्ही 5 वर्षापूर्वी निवडून दिलं त्यांनी भाषणात काय सांगतात, 50 ते 60 वर्षापासून ह्या जिल्ह्यावर नेतृत्व आमचंच आहे. मी साधा एक तुमच्या सर्वांच्या वतीने एक प्रश्न उपस्थित करतो. मग 50-60 वर्षात एखादा तरी असं चांगलं काम केलं की एखादा तरी प्रोजेक्ट आणला का, की त्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी 10-20 वर्ष लोक नाव घेतील, 5-25 हजार लोकांना फायदा होईल. साधं मेडिकल कॉलेज आणता नाही आलं, साधं शैक्षणिक संस्था, शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या. अरे फक्त राजकारण, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी ही मंडळी आहे. आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची जी ओळख निर्माण झाली ती कशामुळे झाली, कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. माझी ओळख तर अशी नाही ना का माझा बाप कुठेतरी आमदार आहे, कुठेतरी खासदार आहे, माझा पंजोबा कुठेतरी मोठा साखर सम्राट आहे, अशी तर ओळख नाही ना आपली. आपली ओळख म्हणजे एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला जन्माला आलेला, एक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला, ही सर्वसामान्य कुटुंबातली ओळख. पण कामाच्या जोरावर आज या ठिकाणी निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. अरे मी प्रत्येक पायरीवर काम केलं. मी ज्यावेळेस सरपंच झालो मला त्यावेळेस लोकांनी सरपंच केलं. मी त्या पदाचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना करून दिला, म्हणून मला परत पंचायत समितीत पाठवलं. पंचायत समितीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय दिला, विकासाचे प्रश्न सोडवले, म्हणून मला लोकांनी झेडपीत पाठवलं. जिल्हा परिषद मध्ये असताना मी त्या ठिकाणी त्या पदाला न्याय दिला, त्या पदाच्या माध्यमातून काम केलं, म्हणून मला लोकांनी आमदार म्हणून पाठवलं. आणि आमदारकीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने 1900 कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये नेला आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं. म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळींनी एकच नाव सगळ्यांसमोर आलं, महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर, की दुसरा तिसरा कोण नाही, निलेश लंकेलाच उमेदवारी द्या. अरे त्या ठिकाणच्या आनंदात आमदारकी असताना सुद्धा या सगळ्यांच्या आग्रहापोटी या जिल्ह्याला वेगळं जे वळण लागलंय, या जिल्ह्याला दहशतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं. या गोष्टीला कुठेतरी आता आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे, रोखलं पाहिजे, म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज या ठिकाणी ही लोकसभा निवडणूक सुद्धा ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे. अरे बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो, गरीबाच्या पोरांनी कुठं राजकारण करायचं असतं का. अरे आम्ही गरीब आहे म्हणून दरवेळ तुम्ही टिंगल करणार असेल तर आमचा पण तुम्हाला एक सवाल आहे. तुम्ही काय सांगता, गरीब कुटुंबातल्या माणसांनी जर राजकारण केलं तर तो कामात टक्केवारी खातो, असा आरोप केला. अरे तुमच्या आजोबाने पंजोबाने आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना काढला आणि त्या सहकारी साखर कारखान्याची काय परिस्थिती केली, 850 कोटी रुपयाचा कर्ज त्या कारखान्यावर. काल परवा एका पेपरला बातमी आली, 191 कोटी रुपयाचा घोटाळा या कारखान्याचा यांनी केला. मग कोण खरे घोटाळेबाज. अरे आपण काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायची ही सवय या कुटुंबाची. म्हणजे आपल्या गावरान भाषेत नाही का सांगत, आपलं ठेवायचं झाकून. आमच्याकडे एक बोट करतात, तुमच्याकडे 4 बोट होते, हे ध्यानात धरा. आम्ही संस्कृतपणा सोडून राजकारण करीत नाही आणि आम्हाला करायला लावू नका बाळासाहेब. आता आम्हाला काय सगळं माहिती आहे, सगळं उकळून पेलोय आम्ही साहेब. ग्रामपंचायत खासदार होत असतो आणि आता लय फडफड चालू आहे. काय चालू आहे, आपल्या कार्यकर्त्यांच्या तंबूत एखादा कार्यकर्ता दिसला त्याला लगेच पोलीस यंत्रणेचा वापर करून लगेच पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जात आणि पोलिसांनी दिवसभर बसून ठेवायचं आणि काय सांगायचं, कशाला स्टेटस ठेवता तुम्ही, तुम्हाला काय पडलंय. अरे ही कोणची पद्धत. लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होऊ द्या ना. सत्ता ही काय अमरपट्टा घेऊन आलेली आहे का. आमच्या बरोबर जे कार्यकर्ते मोकळ्या मनाने कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर कशाला तुम्ही पोलीस बळाचा वापर करता. आणि माझ्याकडून एखादा शब्द गेला तर लगेच इतकं वाईट वाटलं, म्हणलं हा काय यांचा सुसंस्कृतपणा.
मला पण काही जण म्हणले सचिनराव असं सांगा तुम्ही, नाही मी असं बोललोच नव्हतं. म्हणलंय त्याच्यातलं नाही, बोललो ते बोललो, पण बोललो कोणाला? ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्याच्या बाबतीत बोललो ते बोललोच. शब्द माग फिरवणारा माणूस नाही. बंदुकीची गोळी सुटली याचा अर्थ दुसऱ्यांनी गैरसमज करून नाही घ्यायचा. आज पण त्या प्रशासनातील काही आज पण कर्मचारी, काय आज पण अधिकारी माझे मित्रत्वाचा नातं आहे. पण त्यांना मी हे पण सांगतो, माझ्या कार्यकर्त्याकडून चूक झाली, माझ्याकडून जर चूक झाली तर तुम्ही 100% आम्हाला सजा द्या. पण कुठली चूक नसताना विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊ नका. आमच्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याची मीटिंग घेत असताना 50-60 पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि सरपंचाला अरे रावीची भाषा करायची. बाहेर पाहून घेतो, उचलून नेतो. अरे ही कोणची पद्धत आहे का? बिहार आहे का? ही कोणची पद्धत तुमची? आमच्या राहुल धावरे नावाच्या कार्यकर्त्याला येस ग्रँड हॉटेलवर आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या गाडे सरांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेलचे रूम त्या ठिकाणी दिले. राहा इथंच राहा, तुम्ही थांबा इथं. एका राहुल धावरेने त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशातून काढले पोलिसांनी. दुसऱ्या एका कार्यकर्त्याच्या खिशातून 20 रुपये काढले, आपलं 20,000 रुपये काढले. आणि दादा त्यांना त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लिहून द्या, हे निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटित होतो. अण्णा निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटित होते, लिहून द्या. हे अधिकारी आपले पोर पक्केच आहेत ना. ते म्हणलं का 60,000 रुपये वाटायचे का? हे 60 लाख रुपये असते तर म्हणा नाही वाटायला आणले असते पैसे. अरे हे कोणचं ऐकलं नाही म्हणून 6 वाजता पोलीस स्टेशनला नेऊन बसवलं आणि 11:30 वाजता मी ज्यावेळेस म्हणलं आम्ही सगळेजण होतो, म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला, बरोबर ना अभिषेकराव, आम्ही पोलीस स्टेशनला येऊ त्यावेळेस सोडला. ही कोणती पद्धत? आणि जर एखादा शब्द गेला तर एवढं अंगाला लावून घ्यायचं. आम्ही सुसंस्कार करते, आम्हाला सुसंस्कारपणा शिकू नका. आम्हाला संस्कार आहे, आम्हाला कळतं. अरे तुमचे तर कुठल्या पद्धतीने तुम्ही जर हे पोलीस प्रशासनाचा वापर, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वापर जर करून चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असताना तर हे चुकीचं आहे. शेवट या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला पण आहे. न्याय मागण्याचा. आज दुसरा आरोप काय केला जातो आमच्या नगर शहरामध्ये, त्यांना हिंदुत्व काय समजत नाही. अरे हिंदुत्वाद आम्हाला शिकू नका. मांजराने वाघाचा झुला अंगावर घेतला म्हणजे तो काय हिंदुत्वाद होत नाही. हे हिंदुत्वाद आमच्या रक्तात आहे. हे कशाला आम्हाला शिकविता? अरे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही चालतोय, कुठल्या गुजरात्यांचे विचार घेऊन. हे हिंदुत्वाद आम्हाला मान्य नाही. छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्वाद आम्हाला मान्य आहे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आम्हाला शिकविता. या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, नगर शहरवासियांना सांगतो, अरे ज्यांना तुम्ही 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं, कधी तुमच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला नाही. पण त्यांची एक खासियत आहे, जो त्यांना सगळ्यात जास्त आधार देतो ना, पहिला त्याचा कार्यक्रम, पहिला त्याच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. अरे कैलासवासी आदरणीय धर्मवीर अनिल भैया राठोडांनी तुम्हाला ऍक्टिवा गाडी घेऊन हे नगर शहर दाखवलं आणि त्याच भैयांचा तुम्ही घात केला. तुम्हाला ही नियती कधी माफ करणार नाही, ही नियती कधी माफ करणार नाही. अरे पण काय योगायोग. अरे ज्या भैयांना गुरुस्थानी मानणारा हा निलेश लंके, त्याच्याच हातून तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल. हे तुम्हाला या ठिकाणी हे नियतीला मान्य नाही. ह्या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं. त्यामुळे निश्चित तुम्हाला ही नगर शहरातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दुसरं, या नगर शहरामध्ये ज्यावेळेस मी फिरत असतो आणि माझ्या समोर प्रश्न, मला अपेक्षित असे प्रश्न होते की कुणीतरी डेव्हलपमेंटवर बोला, हे मला अपेक्षित होतं. पण नगर शहरवासियांनी डेव्हलपमेंटवर मला बोलायला सांगितलं नाही. नगर शहरवासी म्हणले आम्ही आमच्या रोजीरोटीतून 2 रुपये बचत केली, कुठं प्लॉट घेतला तर तिथं 4 गुंड पाठवले जातात आणि ताबा घेतला जातो. यावर तुम्ही काहीतरी करा.
नंतर होईन विकास होईन म्हणले, विकास करणारे तुम्ही आम्हाला खात्री आहे, पण यावर बोला. या नगरवासियांना मी सांगतो, जर असा कुठं प्रकार घडला, अरे मी सुद्धा मोबाईल खासदार म्हणून देणार धरा. मोबाईल फोन करा, पोलीस प्रशासन नाही ना तुम्हाला सहकार्य करीत, मला फोन करा. काय कोणाच्या प्लॉटवर कोणाचा ताबा घ्यायची धमक आहे, मी असताना तुम्हाला शब्द देतो. आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने गुंडगिरी या नगर शहरामध्ये फोपित असेल, चुकीच्या पद्धतीने दादागिरी जर वाढत असेल, तर त्यावेळेस आम्हाला हात पण जोडता येतात आणि हात बाया पण वर करतात, हे पण तुम्हाला सांगतो. आम्हाला तुम्ही प्रेमाने आम्ही हात जोडू शकतो, पण जर आमच्या सर्वसामान्य जनतेवर, सर्वसामान्य आमच्या गोरगरिबांवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी दहशत करीत असेल, तर त्यावेळेस निश्चित आम्हाला 2 हात करण्याची सुदोळ वेळ येणार आहे. निश्चित 2 हात सुद्धा करू आम्ही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. भगवानरावनी सांगितलं की आता चितळे रोडला ऑफिस टाका. हे आपलं तुपलं कधीपासून करायला लागलं. चितळे रोडचं ऑफिस पण माझंच आहे. तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे. मी पण उद्या भैयांच्या खुर्ची शेजारी खुर्ची टाकून बसन. हा भगवानराव असं म्हणायचं नाही. आणि तुमची इच्छा आहे ना, आठवड्यातला 1 दिवस त्या चितळे रोडच्या शिवालयात बसून त्या ठिकाणी कारभार केला जाईल. हा तुम्हाला नगरकरांची इच्छा नाही, ही इच्छा माझी पण इच्छा आहे. आणि दादांच्या साक्षीने सांगतो, दादांना माहिती आहे, दादांसमोर सांगितलं मी का फसवणार नाही. आणि काल पण एका कार्यक्रमात सांगितलं मी, नगरसेवकाचं काय काम असतं, प्रत्येक प्रभागात पाणी आलं का नाही, ड्रेनेज कुंदलं तुंबलं का काय, रस्त्याला किती खड्डे पडले, लाईटचा हायमॅक जळाला काय, हे नगरसेवकाचं काम असतं ना. रस्ते करा, कॉन्क्रीट टाका. मी सुद्धा नगरसेवकासारखं काम करीना. मी तर कालच सांगितलंय, 1 दिवस फक्त आपली मोटारसायकल आणि प्रत्येक वार्डात यांना घेऊन फिरत असतो, बिना भण्या फिरत असतो. मग म्हणता अरे देखो हमारा खासदार कैसा काम करताय. आपण एवढा माणूस आहे, आपण हटके माणूस आहे. आपल्याला काही संस्था नाही बघायच्या, आपलं काय नाही, आगे ना पिछा कुछ नाही, आपलं काय नाही. त्याच्यामुळे आपल्या पुढे एकच आहे, ह्या माझ्या गोरगरीब लोकांचे अश्रू पुसायचे, ह्या माझ्या गोरगरीब लोकांना आधार द्यायचा, आणि जे तुम्ही दिलं ना पदरात त्याला न्याय द्यायचा, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि न्याय देणारा कार्यकर्ता हे या ठिकाणी सांगतो. त्यामुळं 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची, काय कशी तुतारी वाजवायची, त्याचा आवाज कुठं गेला पाहिजे, आवाज डायरेक्ट दिल्लीत गेला पाहिजे. आणि आपलं चिन्ह काय, तुतारी वाजवणारा माणूस, हे आपल्या महाविकास आघाडीचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस. आपला अनुक्रमांक नंबर किती आहे, मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझा अनुक्रमांक नंबर किती होता, 2. मागच्या वेळेस ज्याला खासदार म्हणून निवडून दिलं त्याचा नंबर किती होता, किती, 2. ज्याला मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून दिलं मागच्या 19ला, त्यावेळेचा त्याचा नंबर होता 2. आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर मी काय सांगितलं होतं, कम से कम. आणि हे म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, विजय आपला निश्चित आहे. काळ्या दगडावरली पांढरे रेषे. त्यामुळे 13 तारखेपर्यंत आपली ही ऊर्जा, आपली ही एनर्जी कमी होऊन नाही द्यायची, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण ह्याच ताकदीने, ह्याच जोशाने या निवडणुकीला सामोरं जायचं. आणि प्रत्येक बूथ ना बूथ आपण कशा पद्धतीने ही खिंड लढवता येईल या बाबतीत प्रयत्न करा. गणेशराव, तुम्ही काहीतरी नाराजी व्यक्त केली. गणेशराव, बाळासाहेबांचा शिवसैनिक हा विकला जात नाही हे निलेश लंकेला माहिती आहे, कारण मी पण बाळासाहेबांचा सैनिक होतो. त्यामुळे बाळासाहेबांच्या सैनिकांनी एवढं नर्वस नाही व्हायचं. कुठे गेले, बाळासाहेबांचा सैनिक हा विकला जात नाही, हे नगर शहरालाच नाही, पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जो माणूस बाळासाहेबांच्या पठडीत तयार झाला तो कधी विकला जात नाही, हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंचा. त्यामुळे याच आपल्याला सांगण्याची काय आवश्यकता नाही. हा नगर शहर हे बाळासाहेबांच्या विचारावर हे नगर शहर अनेक काळ चाललेलं आहे. त्यामुळे या बाबतीत निश्चिंत राहा तुम्ही. त्यामुळे सगळ्यांनी 13 तारखेला आपलं चिन्ह तुतारी
आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस घराघरात गेला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनात गेला पाहिजे आणि 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार जायंट किलर एका 50 ते 60 वर्षापासूनच्या राजकीय किल्ल्याला भगदाड पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झालेले आहे। ही ज्यावेळेस सगळी ही बातमी नुसती नगर शहरात नाही, नुसती महाराष्ट्रात नाही, ही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरण ही तुम्हाला या ठिकाणी खात्री आणि विश्वास देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। शोधून सुद्धा नेता असा भेटणार नाही कधी रे, निलेश लंके नाव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।